सलग 20 वर्ष वारीला जाणारा वारकरी मेल्यानंतर पुन्हा जिवंत, पांडुरंगाचा चमत्कार देशात व्हायरल, घटना जाणून शॉक व्हाल। पंढरपूरच्या दिशेने दरवर्षी न चुकता वारी करणारा तो वृद्ध वारकरी गावात खूप ओळखला जायचा। वय वाढलं होतं, शरीर थकलं होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर कायम समाधान असायचं। पहाट होताच त्याच्या घरातून नामस्मरणाचा आवाज यायचा। गावातील घरातून अनेक लोक सांगायचे की त्याने आयुष्यभर कोणाचे काही वाईट केलं नाही। रोज मंदिर, रोज अभंग, रोज भक्ती, एवढंच त्याचं जग होतं। गावात कुठे भांडण झालं तर तो शांतपणे समजावून सांगायचा। अनेकांना तो साधा माणूस वाटायचा, पण काही लोक म्हणायचे की त्याच्या भक्तीत काहीतरी वेगळी शक्ती आहे, कारण अनेकदा संकटाच्या वेळी त्याने फक्त देवाचं नाव घेतलं आणि गोष्टी बदलल्या असं लोकांना वाटायचं। त्याचं कुटुंबही खूप समाधानी होतं, मुलं मोठ्या पदांवर होती, घरात कोणतीच कमतरता नव्हती, पण त्या वृद्धाला पैशाचा किंवा प्रतिष्ठेचा कधीच अभिमान नव्हता। तो फक्त एकच गोष्ट म्हणायचा, हे सगळं वरच्याच्या कृपेने आहे। गावातील लोक त्याचा आदर करायचे, काही लोक तर त्याच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यायचे, पण त्या दिवसाच्या आधी कुणालाही कल्पना नव्हती की काही तासांमध्ये या घरात असा प्रसंग घडणार आहे जो संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनेल। त्या दिवशी सकाळ इतर दिवसांसारखीच होती, सुरू झाली होती। घरात शांत वातावरण होतं, नेहमीप्रमाणे तो पूजा करत बसला होता। हातात माळ होती, ओठांवर नामस्मरण होतं, पण अचानक त्याचा आवाज थांबला। काही सेकंदात तो जोरात खाली कोसळला। घरातील लोक धावत आले। सुरुवातीला वाटलं चक्कर आली असेल, पण काहीच न बोलता त्याचं शरीर निश्चल पडलं होतं। चेहरा पूर्ण फिका झाला होता। घरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं। काही क्षणात शेजारी पाजारी जमू लागले, कुणी पाणी आणलं, कुणी हात चोळू लागलं, पण काहीच फरक पडत नव्हता। गावातील डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आलं। डॉक्टर आले तेव्हा घरात एकदम शांतता पसरली। सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या। त्यांनी नाडी तपासली, छाती तपासली, पुन्हा एकदा नीट पाहिलं आणि काही सेकंद शांत राहिले। त्या शांततेनेच घरातील लोक घाबरले। शेवटी डॉक्टरांनी हळू आवाजात सांगितलं, आता काही उरलेलं नाही, तो वृद्ध या जगात राहिला नाही। एवढा ऐकताच घरात एकच आक्रोश सुरू झाला। काही जण रडू लागले, काहींना विश्वासच बसत नव्हता। काही मिनिटात ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली। गावभर शोककळा पसरली होती। लोकांच्या चेहऱ्यावर धक्का दिसत होता। इतका भक्त माणूस, त्याच्यासोबत असं कसं झालं, हे प्रश्न सगळे विचारत होते। घराबाहेर लोकांची गर्दी वाढत होती। कुणी त्याच्या भक्तीच्या गोष्टी सांगत होतं, तर कुणी डोळे पुसत उभं होतं। वातावरण इतकं भावनिक झालं होतं की अनेकांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येत होते। पण त्या गर्दीत काही वृद्ध लोक मात्र शांत उभे होते। त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र विचार दिसत होता, जणू त्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं। काही वेळात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। घरात शेवटचं दर्शन घेण्यासाठी रांग लागली। प्रत्येक जण त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होता। काही लोक म्हणत होते, चेहरा अजूनही जिवंत माणसासारखा दिसतोय, पण दुःख इतकं मोठं होतं की कुणी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही। शरीराला पांढऱ्या कपड्यात गुंडाळण्यात आलं। नातेवाईक रडत होते। गावातील अनेक लोक स्मशानभूमीकडे निघाले। वातावरणात एक वेगळीच भीती आणि दुःख मिसळलं होतं। स्मशानभूमीत पोहोचल्यावर शेवटच्या विधींची तयारी सुरू झाली। चिता तयार करण्यात आली। त्या वृद्धाला हळूहळू चितेवर ठेवण्यात आलं। आजूबाजूला उभे असलेले लोक शांत झाले। फक्त रडण्याचे आवाज ऐकू येत होते। काही जण डोळे बंद करून प्रार्थना करत होते, पण त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली। त्याने काही सेकंद चितेकडे एकटक पाहिलं आणि तो अचानक ओरडला। त्याचा आवाज ऐकताच सगळे दचकले। थांबा, थांबा, तो जोरात ओरडत होता। सुरुवातीला लोकांना वाटलं दुःखामुळे त्याचा तोल गेला असेल, पण तो सतत चितेकडे बोट दाखवत होता। काही जण जवळ गेले आणि पुढच्याच क्षणी तिथे एकच गोंधळ उडाला, कारण चितेवर पडलेल्या त्या वृद्धाच्या पायात हलकसं कंपन दिसलं होतं। अनेकांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं। काही जण भीतीने मागे सरकले, काहींच्या हातातून वस्तू खाली पडल्या। वातावरण एका क्षणात बदललं। काही सेकंद कुणालाही काही समजत नव्हतं, हे शक्यच नाही। लोक एकमेकांकडे पाहत होते, पण पुन्हा एकदा त्या वृद्धाच्या हाताची बोटं हलली। आता मात्र सगळ्यांच्या अंगावर काटा आला। लोक भीतीने पळू लागले। काही जण थरथरत उभे राहिले। गावात पहिल्यांदाच असं काही घडत होतं। ताबडतोब त्याला चितेवरून खाली उतरवण्यात आलं। कुणीतरी रुग्णवाहिका बोलावली। काही लोक अजूनही घाबरलेले होते, कारण काही वेळापूर्वी मृत घोषित केलेला माणूस अचानक जिवंत असल्यासारखा हल्ला होता। रुग्णवाहिका वेगाने हॉस्पिटलकडे निघाली। आत बसलेले कुटुंबीय पूर्णपणे हादरले। कुणी देवाचं नाव घेत होतं, तर कुणी रडत होतं। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तातडीने तपासणी सुरू केली। बाहेर उभे असलेले लोक फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत होते, आतून काय बातमी येणार। काही मिनिट तासांसारखी वाटत होती। शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून सगळे अवाक झाले। डॉक्टरांनी सांगितलं की त्या वृद्धाचा श्वास सुरू आहे, शरीरात हालचालही आहे। एक गोष्ट ऐकताच बाहेर उभे असलेल्या लोकांमध्ये एकच खडबड उडाली। काहींना विश्वास बसत नव्हता, काही जण रडू लागले। डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केला। त्यांनी सांगितलं की कदाचित अचानक शरीराची स्थिती इतकी खालावली होती की तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत गेला होता। शरीर थंड पडल्यामुळे मृत्यू झाल्यासारखं वाटलं, पण आतमध्ये जीवन अजूनही सुरू होतं। ही बातमी काही तासात गावाबाहेर पोहोचली। सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली। वारी करणाऱ्या भक्ताला देवाने परत जिवंत केलं, अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या। काही लोक याला चमत्कार म्हणत होते, काही विज्ञानाचं कारण देत होते, पण ज्यांनी स्मशानभूमीत तो प्रसंग स्वतः पाहिला त्यांच्यासाठी ती घटना आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती, कारण त्यांच्या डोळ्यासमोर मृत समजलेला माणूस अचानक हलू लागला होता। काही तासांनी त्या वृद्धाने हळूहळू डोळे उघडले। खोलीत शांतता पसरली। सगळे त्याच्याकडे पाहत होते। डॉक्टरही थबकले होते, थांबले होते, पण त्याच्या ओठातून पहिला शब्द बाहेर आला, पांडुरंग। एवढं ऐकताच कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। काही जण अक्षरशः थरथरत होते, कारण मृत्यूच्या दारातून परत आलेल्या त्या माणसाच्या तोंडून पहिलं नाव देवाचंच निघालं होतं। त्या दिवसानंतर गावात ही घटना सतत चर्चेत राहिली। अनेक लोक त्याला भेटण्यासाठी येऊ लागले। काहींना वाटत होतं की हा चमत्कार आहे, काहींना वाटत होतं की विज्ञानाला अजूनही काही गोष्टी समजलेल्या नाहीत, पण त्या वृद्धासाठी मात्र ती एक गोष्ट महत्त्वाची होती की भक्ती। तो पुन्हा मंदिरात जाऊ लागला, पुन्हा नामस्मरण करू लागला आणि प्रत्येक वेळी तो फक्त एवढंच म्हणायचा, ज्याने वाचवलं त्यालाच माहिती।
आजही अनेक लोक ही घटना आठवतात तेव्हा अंगावर काटा येतो, कारण स्मशानभूमीपर्यंत गेलेला एक माणूस पुन्हा जिवंत परत आला होता. मृत्यू आणि जीवनाच्या मधल्या त्या काही मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं हे कदाचित कुणालाच पूर्ण समजणार नाही. पण त्या दिवशी तिथे उपस्थित असलेले लोक आजही सांगतात, त्यांनी जे पाहिलं ते आयुष्यात कधीच ते विसरू शकणार नाहीत. काही जण याला वैद्यकीय चूक म्हणतील, काही जण योगायोग म्हणतील, पण भक्तांसाठी ती घटना आजही श्रद्धेचा सर्वात मोठा पुरावा आहे. सलग 20 वर्ष वारी करणारा तो वारकरी मृत घोषित झाल्यानंतर पुन्हा जिवंत झाला आणि ही घटना आजही अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न सोडून जाते. शेवटी त्या दिवशी स्मशानभूमीत खरंच काय घडलं होतं?